श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा हा एक सत्य अनुभव आज मी जो तुम्हाला सांगणार आहे तो सत्य अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही आलेला, हा थोडा का होईना पण आलेला आहे। कारण आता सध्याचं युग हे धावपळीचं युग आहे आणि आता सध्याच्या युगामध्ये प्रत्येकाची इच्छा आकांक्षा ही खूप वेगवेगळी असते। संसार करत असताना प्रत्येकाची इच्छा ही खूप वेगवेगळी असते। कधी कधी काय होत असतं की एखाद्या वेळेस जसं पत्नीला किंवा एखाद्या मुलीला आपला जोडीदार हवा असतो त्या पद्धतीने मिळत नाही, तर त्याचबरोबर एखाद्या मुलाला आपला जोडीदार जसा हवा असतो त्या पद्धतीने मिळत नाही, किंवा जरी मिळाला तरी देखील त्यांच्या काही अपेक्षा असतात, काही इच्छा असतात त्या पूर्ण होत नाहीत। म्हणजे असा प्रत्येकाचं काही ना काही अडचणीही असतातच आणि त्याबरोबर संसार करत असताना प्रत्येकाच्या अडचणीही नक्कीच येत असतात। मग कधी कधी काय होत असतं की कधी कधी पतीकडून पत्नी खुश होत नाही, तर पत्नीकडून कधी कधी पती खुश होत नाहीत। म्हणजे काय असतं की प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो, काहींचा स्वभाव हा सडेतोड असतो। म्हणजे प्रत्येकाला मनामध्ये न काही ठेवता राग पटकन येत असतो, त्यामुळे जे काही असेल ते स्पष्टपणे बोलून मोकळे होत असतात। तर काहींचा स्वभाव हा समजदार असतो। अशा पद्धतीने प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो। आणि आजचा हा अनुभव आहे तो अनुभव एका दादांनी आपल्याला सांगितलेला हा अनुभव आहे। तर ते दादांचा स्वभाव, आणि दादांचा स्वभाव कसा असतो तर दादा हे एकदम लाजाळू स्वभावचे आणि त्यांचा स्वभाव प्रत्येकाला समजून घेण्याचा, मनमिळावू स्वभाव, एकदम शांत स्वभाव असा त्या दादांचा स्वभाव। आणि तर ते दादांच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थांनी केलेला चमत्कार, तर ते दादांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कशा पद्धतीने चमत्कार केला तर ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या सत्य अनुभवामध्ये जाणून घेऊया। चला तर मग त्यांचा अनुभव ऐकूया त्या दादांच्या शब्दामध्ये। तर मी माझ्या घरामध्ये मी आणि माझी बहीण आणि माझी आई आमच्या तिघांचंच कुटुंब आहे। तर माझे वडील, मी लहान असतानाच माझ्या वडिलांना आजार झाला आणि माझे वडील त्याच वेळेस एक्सपायर झाले। तेव्हापासून माझ्या आईने कामधंदा करून माझा आणि माझ्या बहिणीचा सांभाळ केला आणि खूप चांगल्या पद्धतीने माझा आणि माझ्या आईने माझ्या बहिणीचा सांभाळ केला। बहीण ही माझ्यापेक्षा मोठी होती, त्यामुळे बहिणीचं शिक्षण देखील जेमतेम झालं आणि त्यानंतर बहिणीचा देखील विवाह केला। आम्ही दोघेही चांगले आणि चांगल्या स्वभावाचे होतो। त्याबरोबर मी लहान होतो, त्यामुळे माझा स्वभाव एवढा म्हणजे असा कडक किंवा एखाद्याला रागाने बोलण्यासारखा नव्हता। मी सर्वांशी प्रेमानेच बोलायचो। आणि त्यानंतर हळूहळू माझी आई सुरुवातीपासूनच श्री स्वामी समर्थांची भक्ती करायची। भक्तीमध्ये ती काहीही करत नव्हती, फक्त श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र ती सदैव करायची। स्वामींचा घरामध्ये एक छोटासा फोटो देखील होता आणि आम्ही जिथे राहतो तेथे कधी आईला जर वेळ भेटला तर आई केंद्रामध्ये देखील जायची। अशा पद्धतीने आमचा नित्यक्रम चालू होता। त्यानंतर मला देखील एका कंपनीमध्ये जॉब लागला आणि तेथे मला पगार देखील बऱ्यापैकी मिळत होता। परंतु त्यानंतर माझ्या आईचं, आमचं कुटुंब आणि आम्हाला ज्या गरजा होत्या त्या पूर्णपणे त्या पैशामध्ये भागत होत्या। म्हणजे अशा पद्धतीचा माझा जॉब होता, जास्त नाही परंतु मीडियम मध्ये मला पगार भेटायचा आणि त्यानंतर आमच्या घरातील जो खर्च होता तो जेमतेम त्या पैशामध्ये भागत होता। परंतु हळूहळू वेळ बदलत जातो आणि काही गरजा देखील वाढत जातात। त्यानंतर माझं वय झालं, मी मोठा झालो, त्यानंतर माझ्या आईला वाटलं की माझं देखील लग्न करावं। आमच्या मुलीबरोबर लग्न तुमच्या मुलाचं लावून देताय का असं आईला विचारलं, तर त्यावेळेस आई म्हणाली की आहे नातेवाईकातलीच मुलगी, मग काय हरकत आहे, आपण लग्न लावून देऊया। परंतु जी मुलगी होती तिच्या वडिलांची परिस्थिती म्हणजे माझ्या परिस्थितीपेक्षा खूप चांगल्या पद्धतीची तिची परिस्थिती होती। म्हणजे जास्त श्रीमंती नव्हती परंतु माझ्यापेक्षा तरी खूप चांगली त्यांची परिस्थिती होती। मग अशा घरातील ती मुलगी
आणि मला सुरुवातीला तिच्याशी बोलण्याचा किंवा काहीही तिच्याशी मनमोकळेपणाने बोलावं असं कधीही वाटलं नाही, कारण माझा स्वभाव हा अगोदरच लाजाळू होता. त्याबरोबरच कोणाबरोबर सुरुवातीला हिम्मत करून बोलणं माझ्याच्याने अजिबात सुद्धा शक्य नव्हतं. त्यानंतर नातेवाईकातीलच मुलगी आहे म्हटल्यानंतर मी देखील नाही म्हटलो नाही. त्यामुळे आईने देखील होकार कळवला आणि त्यानंतर माझं तिच्याशी लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तिच्या स्वभावामध्ये आणि माझ्या स्वभावामध्ये खूप फरक होता. तिचा स्वभाव हा म्हणजे जरा वेगळाच, रागीट आणि प्रत्येकाला प्रतिउत्तर देणारा होता. त्याबरोबरच माझा जो पगार होता, त्या पगारामध्ये ती खुश नव्हती. परंतु तिच्या वडिलांचा स्वभाव हा खूपच मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाचा होता आणि तिच्या वडिलांना माझा स्वभाव खूप आवडला होता. त्यामुळे त्यांची मुलगी माझ्याबरोबर लग्नास ते तयार झाले होते. त्यामुळे पण ती त्यांची जी मुलगी म्हणजे माझी जी पत्नी होती ती सतत म्हणायची की माझ्या वडिलांनी तुमच्यात काय बघितलं आणि मला इथे दिले कोणास ठाऊक. आणि ती सतत तिच्या वडिलांना काहीसं बोलायची रागामध्ये. आणि त्यानंतर आमच्या दोघांमध्ये सतत वादविवाद व्हायचे. आई बरोबर बोलायची, पण तिचं बोलणं असं म्हणजे एखाद्याच्या काळजाला लागेल अशा पद्धतीचं तिचं बोलणं होतं. म्हणजे प्रत्येक वेळी ती एखाद्याला बोलताना की आपलं कोणीतरी आहे अशा पद्धतीने ती कधीच बोलत नव्हती. ती प्रत्येक वेळी मला किंवा माझ्या आईला सतत कमी दाखवण्याचा प्रयत्न करायची. आता माझा पगार कमी आहे, तर मला माहीत होतं की माझा पगार कमी आहे आणि मी देखील प्रयत्न करत होतो की माझा पगार वाढण्यासाठी मी देखील दुसरीकडे जाऊन दुसऱ्या कंपनीमध्ये मला जॉब मिळावा म्हणून मी देखील प्रयत्न करत होतो. परंतु माझा प्रयत्न सतत चालूच होता की आता कुटुंब वाढलं आहे, पत्नी आली आहे, तिच्या देखील इच्छा काही आहेत, तिच्या गरजा आहेत. त्यामुळे माझी देखील अशी इच्छा होती की आपल्याला यापेक्षाही जास्त पगाराची नोकरी मिळावी. यासाठी मी दुसऱ्या कंपनीमध्ये अप्लाय करत होतो की जेणेकरून मला देखील अजून जास्त पगाराची नोकरी मिळावी. परंतु मी जिथे-जिथे नोकरीसाठी जायचो, प्रयत्न करायचो, तिथे मला नोकरीच मिळत नव्हती. मग त्यामुळे हिच्या गरजा भागत नव्हत्या आणि त्यामुळे ही सतत आमच्याबरोबर सतत भांडण करायची आणि भांडण झालं की लगेचच तिच्या माहेरी निघून जायची. 1-2 महिने सासरी राहिली की ती लगेचच माहेरी 2-3 महिने माहेरी काढायची. अशा पद्धतीने तिचं ते नित्य चालूच होतं. 1 महिना इकडे काढला की 1-2 महिने ती माहेरला जाऊन राहायची. सतत भांडणं, सतत वादावाद. जसं लग्न झालं तेव्हापासून खूप टेन्शन. एवढा त्रास झाला की नको नको सर्वस्व वाटायला लागलं. परंतु मी सतत प्रयत्न करायचो. माझी इच्छा होती की माझी जी पत्नी आहे तिच्या देखील इच्छा पूर्ण व्हाव्यात. त्यासाठी मी देखील खूप प्रयत्न करत होतो. पण माझ्या प्रयत्नाला यश मिळत नव्हतं. हे देखील तेवढंच सत्य होतं. परंतु माझा प्रयत्न व्यर्थ जात होता हे ती समजून घेत नव्हती. तिला फक्त रिझल्ट हवा होता. तिला जास्त पगाराची नोकरी हवी होती. परंतु मला ती मिळत नव्हती. मग त्यानंतर असं करत असंच तिचं 1 महिना इथे राहणं, पुन्हा 2 महिना माहेरी जाऊन राहणं, हा नित्य चालूच होतं. यामध्येच लग्नाला काही वर्ष झाली आणि त्यानंतर पहिला मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर तिचं वागणं देखील कोणत्याही प्रकारचं कसलंही बदललं नाही. तिचं वागणं हे नेहमीप्रमाणेच तसंच होतं. त्यानंतर ते हळू माझा देखील जॉब जास्त पैशाचा लागण्यासाठी सतत प्रयत्न देखील चालूच होता. परंतु त्यानंतर दुसऱ्या वेळेस मला मुलगी झाली आणि मुलगी जवळ-जवळ 3-4 महिन्याची असेल त्यावेळेस देखील ती माहेरी निघून गेली आणि असाच वादावाद झाल्यामुळेच पैशासाठी किंवा आता कुटुंब वाढलं होतं, खर्च देखील वाढला होता, परंतु पगार होता थोडाच वाढत होता, परंतु त्या पगाराने कुटुंबामधील खर्च देखील भागत नव्हता. त्यामुळे असं होत होतं की पगार येतोय परंतु तो पुरत नव्हता. त्याबरोबरच अडचणी देखील भरपूर येत होत्या. हिच्या इच्छा, अपेक्षा देखील होत्या. त्यामुळे सर्वच माझ्याच्याने होत नव्हतं. परंतु नातेवाईकातले असल्यामुळे तिचे वडील हे खूप समजदार होते. त्यामुळे ते सतत तिला समजून सांगायचे की बाई संसार आहे, संसारात काही गोष्टी होत असतात. अशा पद्धतीने ते सतत तिला समजून सांगायचे आणि त्यानंतर वडिलांनी समजून सांगितलं की ती पुन्हा यायची आणि त्यानंतर असं करत मुलगी 9 महिन्याची झाली आणि ज्यावेळेस मुलगी 9 महिन्याची झाली, त्यावेळेस तिने हट्ट पकडला की मुलीचा जो पहिला वाढदिवस आहे, तो आपण खूप मोठा वाढदिवस साजरा करायचा. परंतु वाढदिवस करण्यासाठी तेवढा खर्च हा खूप मोठा होता. कारण त्या खर्चासाठी लागणारा पैसा हा खूप जास्त लागणार होता.
आणि त्यावेळेस मला देखील समजत होतं की मोठा जर वाढदिवस साजरा करायचा म्हटलं तर एक पगार माझा असाच जाईल. त्यावेळेस मी तिला प्रॉमिस केलं की या वेळेसचा वाढदिवस तिचा पहिला आपण साधारणच करूया आणि त्यानंतर तिचा जो 5वा वाढदिवस आहे तो तू म्हणेल तशी आपण वाढदिवस साजरा करूया. परंतु तोपर्यंत तू जरा समजून घे की पगार आपला तेवढा नाही जेवढा आपण खर्च करणार आहोत. परंतु तिनं मात्र कोणत्याही प्रकारचं समजून घेतलंच नाही आणि त्यानंतर एवढा वाद वाढत गेला आणि त्यावेळेस ती जी दोन्ही मुलं होती म्हणजे पहिला मुलगा आणि 9 महिन्याची मुलगी तिनं माझ्या जवळच ठेवली आणि मला म्हणाली की तुमची मुलं आहेत तुम्हीच सांभाळा. आता मी मुलांना सांभाळणार नाही आणि मी आता माहेरी जाणार आहे. असं ती म्हणाली आणि वाद घालत घालत ती माहेरी निघून गेली. माहेरी गेल्यानंतर ती दोन्हीही मुलं माझ्याजवळ ठेवून ती माहेरला गेलेली होती. त्यानंतर असं झालं की मी किती वेळा तरी तिला फोन केला की माघारी ये किंवा आपली लहान मुलं आहेत त्यासाठी, परंतु तिनं कधी फोनच उचलला नाही. त्यानंतर आईने देखील खूप प्रयत्न केला. त्यानंतर कधी-कधी जास्तच आपण सारखा-सारखा फोन लावायला लागलो, की तिची आई फोन उचलायची आणि तिच्या आईचा स्वभाव तिच्यासारखा सेम होता. मग ती फोन उचलला की आई बोलायची की माझ्या मुलीने किती दिवस समजून घ्यायचं, तुमची परिस्थिती बदलायचं नावच घेत नाही. आजपर्यंत तिनं तिच्या सर्व इच्छा मारल्या, परंतु तुम्हाला त्याचं काहीच नाही. तुम्हाला फक्त तुमचंच पडलेलं आहे. त्यामुळे माझ्या मुलीनं ठरवलेलं आहे की आता ती तुमच्याकडे येणार नाही. परंतु मला देखील असं वाटत होतं की माझ्या मनामध्ये विश्वास होता की ती तिच्या मुलांसाठी तर नक्की येईल, माझ्यासाठी येईल, असा विश्वास होता. कारण आपण एवढ्या दिवस तिच्याबरोबर राहिलो होतो. त्यामुळे मला माहीत होतं की तिचा स्वभाव जरी रागीट असला, ती जर एखाद्याला पटकन उत्तर देत असली, तर तिचा जो स्वभाव होता तो मनमोकळा होता. त्यामुळे तिच्या मनामध्ये काहीही राहत नव्हतं. अशा पद्धतीचा स्वभाव असल्यामुळे मला वाटत होतं की ती एक ना एक दिवस माझ्याकडे येईल आणि माझा संसार तुटणार नाही. त्यानंतर असं करत-करत दिवस जास्त ढकलत गेले आणि 2-3 महिने झाल्यानंतर तिनं काही यायचं नावच नाही, मुलं होती. त्यानंतर आई मला म्हणू लागली, की तिचं काही येणं दिसत नाही, मग आता काय करायचं? परंतु एके दिवशी असंच आम्ही दोघेजण बसलो असताना आई श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत होती आणि त्यावेळेस मला देखील खूप राग आला होता. त्यावेळेस मी रागामध्ये आईला म्हणालो, की "किती दिवस झालं तू मी लहानपणापासून पाहतोय, तेव्हापासून तू श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण सदैव करत असते, परंतु तुझ्या स्वामींनी कधीच काही सुद्धा केलं नाही. जर तुझे स्वामी खरोखरच एखाद्यावर प्रसन्न होत असते, तर आपली परिस्थिती कधीच बदलली असती आणि एवढा वाईट दिवस सुद्धा पाहायला मिळाले नसते आणि त्याचबरोबर आपल्या परिस्थितीमध्ये खूप बदल झाला असता. म्हणजे तुझे स्वामी काहीच करत नाहीत गाय आणि तू कशाला ग नुसतंच नामस्मरण करत असते?" अशा पद्धतीने मी आईला सतत म्हणायचो. परंतु आई म्हणायची का "असं नसतं रे. आपले देखील काही भोग असतात. त्यामुळे आपल्या पाठीमागे ते लागलेले असतात. त्यामुळे आपल्याला त्रास हा सहन करावाच लागतो. तो प्रत्येक वेळी असं बोलायचं नसतं. हे चुकीचं आहे. आपल्या कर्माची फळे असतात. त्यामुळे ते आपल्याला भोगावी लागत असतात. तू लगेचच स्वामींना दोष देऊ जाऊ नकोस. कारण स्वामींचा यामध्ये दोष नाही. आपले कर्माचे भोग असतात ते आपल्याला भोगल्याशिवाय सुट्टी नसते. त्यामुळे काही वाईट दिवस येतात. परंतु तुला माहीत आहे का स्वामींची जर इच्छा असेल, तर एका क्षणामध्ये देखील आपले दिवस बदलू शकतात. म्हणून कधीही स्वामींची साथ सोडायची नाही. आणि त्यानंतर मला देखील थोडासा तिच्या शब्दावर विश्वास बसला आणि त्यानंतर मी ठरवलं, की आपण देखील एकदा स्वामींच्या केंद्रामध्ये जावं आणि ठरवल्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी अमावास्या होती, गुरुवार देखील होता आणि मनामध्ये विचार आला, की चला आपण केंद्रामध्ये जाऊया आणि केंद्रामध्ये गेल्यानंतर तिथे आरती वगैरे झाली. तिथे गुरुजींना नमस्कार केला, स्वामींना नमस्कार केला आणि तेथे गेल्यानंतर एक सज्जन असा माणूस मला भेटला आणि त्यावेळेस मला म्हणजे विचारलं, की "आज कसं काय?" म्हणजे थोडासा ओळखीचा होता. त्यामुळे त्याने विचारलं मला, "आज कसं काय स्वामींच्या केंद्रामध्ये आला? आज कसं काय येणं केलं?" तर मी म्हटलो, की "आलो असंच." मग त्यानंतर म्हणालो, की स्वामींची सेवा जर करायची असेल, तर कशी करायची असते स्वामींची सेवा? जर समजा आपल्यावर एखादा अडचण असेल, तर स्वामींची सेवा कशी करायची असते? आणि त्याबरोबरच तो माणसाला म्हणजे मी विचारलं, की जर पती-पत्नींमध्ये जर भांडणं वगैरे होत असतील, तर स्वामींची सेवा कशी करायची असते?
तर त्यावेळेस तो माणूस म्हणाला की स्वामींची सेवा करण्यासाठी तुम्ही मोबाईलवर यूट्यूबवर जाऊन सर्च करू शकता, तिथे स्वामींच्या सेवा भरपूर भेटतात आणि तिथे तुम्ही स्वामींच्या सेवा पाहून करू शकता. आता त्यानंतर मला एवढा आनंद झाला की मी पहिल्यांदा स्वामींच्या केंद्रामध्ये गेलो आणि तिथे गेल्यानंतर माझ्या सर्व काही मनासारखं झालं की मला एक सज्जन माणूस भेटला. त्या माणसाने मला स्वामींविषयी आत्मविश्वास वाढवला आणि स्वामींची सेवा केल्यानंतर सर्व काही ठीक होतं हे देखील त्या माणसाने मला सांगितलं. आणि त्यानंतर मी माझ्या मनामध्ये असा विश्वास आला की आता स्वामी माझं सगळं काही ठीक करतील. त्यानंतर मी घरी आलो, मोबाईलवर सर्च केलं आणि तेव्हा सर्च केल्यानंतर मला ज्या ज्या सेवा मिळाल्या त्या त्या सेवा मी करायला चालू केल्या. त्यानंतर असेच काही दिवस जात होते, मी सेवा देखील करत होतो. पूर्वी मी 7 6:30 7च्या दरम्यान मी उठत होतो. परंतु जसं जसं मी स्वामींची सेवा करायला सुरुवात केली, स्वामींच्या सेवेमध्ये माझं मन रमायला सुरुवात झाली, त्यावेळेस मी हळूहळू 6 वाजता, नंतर 5:30 वाजता, नंतर 5 वाजता अशा पद्धतीने उठून स्वामींची सेवा करू लागलो. आणि त्यानंतर एके दिवशी केंद्रामध्ये गेल्यानंतर मला गुरुजींची माझी भेट झाली. तिथे गेल्यानंतर प्रश्न उत्तरं झाली. त्यावेळेस मी त्यांना विचारलं की जिथे पती पत्नीची भांडणं होत आहेत किंवा पत्नी जर माहेरी जात असेल तर ती परत येण्यासाठी कोणकोणती सेवा करावी. तर त्यावेळेस तेथील गुरुजींनी सांगितलं की तू सेवा कर आणि त्यानंतर मी सेवा त्यांनी सांगितलेल्या सर्व सेवा करायला मी सुरुवात केली. तर त्यांनी मला नित्य सुरुवातीला मी थोडे थोडे जसे जमेल तशा पद्धतीने सेवा करायला सुरुवात केली. सुरुवातीला मी नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये करू लागलो. त्यानंतर मी 11 माळी जप करू लागलो. हळूहळू 11 माळी जप करत करत जरा थोडं त्यामध्ये माझं मन रमू लागलं की त्यानंतर जरा वाटलं की अजून थोडी सेवा वाढवावी. त्यानंतर मी श्री स्वामी चरित्र सारामृत मधील 3 अध्यायाचं दररोज पठण करू लागलो. त्यानंतर मी कालभैरव अष्टकाचं पठण करू लागलो. तर मग हळूहळू सेवा अशा पद्धतीने वाढवत वाढत गुरुजींच्या सल्ल्याने नंतर मी गोरकाष्टम स्तोत्रम नंतर मी 11 वेळा पठण करू लागलो. मग नंतर हळूहळू सुरुवातीला मी 11 वेळाच करू लागलो. त्यानंतर जसं जसं मला जेमतेम होऊ लागलं, जसं जसं जास्त माझ्या तोंडाखाली शब्द पडू लागले, त्यानंतर मी 21 वेळा आणि त्यानंतर मी 21 वेळा ते अष्टकम स्तोत्र पूर्णपणे करू लागलो. गोरक अष्टकम स्तोत्रम ते नंतर मी 21 वेळा दररोज करू लागलो. अशा पद्धतीने माझी दररोजची सेवा. त्यानंतर मी हळूहळू 4 वाजता उठू लागलो. म्हणजे मी पहाटे ज्यावेळेस सकाळचं 4 वाजता उठायचो तेव्हापासूनच मी सेवेला सुरुवात केली. आणि अशा पद्धतीने परंतु मी सेवाला सुरुवात करून आता 6 महिने होत आले होते, परंतु मला माझ्या पत्नी घरी येईल याचं कोणत्याही प्रकारचं चिन्ह दिसत नव्हतं. परंतु माझ्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा बदल झाला होता. कारण मी अजून देखील माझ्या पत्नीला सतत फोन करायचो, परंतु ती कधीच फोन उचलत नव्हती. जशी पहिली परिस्थिती होती, सतत सारखा जर कंटिन्यू फोन लावला तर तिची आई फोन उचलायची आणि जसं पाठीमागं सांगितलं त्याच पद्धतीने ती बोलायची. परंतु आता ती वर्ष झालं होतं ती तिच्या माहेरीच होती, परंतु येण्याचं काहीही नाव नव्हतं. परंतु जी मी सेवा करत होतो त्या सेवेने माझ्यामध्ये स्वतःमध्ये बदल झाला होता. म्हणजे जी मी पूर्वी बेधरट किंवा कोणालाही उलट न बोलणारा किंवा एखाद्याशी धडकन स्पष्टपणे न बोलणारा अशा पद्धतीचा स्वभाव जो माझा होता त्यामध्ये बदल झाला होता. आता मी प्रत्येक जो माझ्याशी स्पष्टपणे बोलल त्याच्याशी मी स्पष्टपणे बोलत होतो. माझ्या मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास वाढला होता आणि असा आत्मविश्वास होता की असं वाटत होतं की मी आता पूर्णपणे आत्मविश्वासाने भरलो आहो, अशा पद्धतीचा आत्मविश्वास होता. त्यानंतर देखील मी नोकरीसाठी जसा ती गेल्यापासून मी नोकरीसाठी अप्लाय करत होतो तसं वेगवेगळ्या कंपनीमध्ये मी अप्लाय करतच होतो. आणि त्यानंतर आत्मविश्वास एवढा वाढला की ज्यावेळेस त्यानंतर मी सेवा करायला चालू झाल्यापासून 6 महिन्यानंतर मला माझ्या स्वतःमध्ये बदल जाणवू लागला होता. आणि त्यानंतर मी ज्यावेळेस जॉबला करायचो त्यावेळेस मी एखाद्या साहेबांच्या समोर किंवा एखाद्या जॉबसाठी जायचो त्यावेळेस स्पष्टपणे मी बोलायचो, न घाबरता न डगमगता. जे काही ते उत्तरं देतील, म्हणजे माझा कॉन्फिडन्स खूप वाढला होता, आत्मविश्वास खूप वाढला होता. आता त्यावेळेस परिस्थिती अशी झाली की आई देखील बोलू लागली की आता तिला काही यायचं दिसत नाही, आता तू तिच्या वडिलांशी बोल आणि त्यांना विचार की तुमची मुलगी येणार आहे की नाही. मग त्यांच्या सल्ल्यानुसार ते जर नाही म्हटले तर तू लग्न कर. आता ही 2 मुलं आहेत, हे 2 मुलांचं तू किती दिवस बघणार आणि मी आहे किती दिवसाची. जर समजा
जर समजा मला जर काही झालं तर या दोन मुलांकडे लक्ष कोण देणार? पण त्यामुळे तू दुसरं लग्न कर. परंतु माझ्या मनामध्ये विचार होता की दुसरं लग्न करायचं नाही. जर आई मी माझ्या दोन्ही मुलांचा सांभाळ करेन असं मनामध्ये मी सतत ठरवलेलं होतं. परंतु आई मला सतत समजून सांगायची की मुलांचा सांभाळ करणं सोपं नसतं. त्याच्यासाठी एक वेगळं स्पेशल माणूस लागतं आणि मी आहे तोपर्यंत तर सेवा करेनच. परंतु माझ्या मनामध्ये एक विश्वास होता की ती येईल असा विश्वास मनामध्ये सतत असायचा. त्यानंतर मी फोन लावला परंतु तिनं फोन उचलला नाही आणि त्यावेळेस मी ठरवलं की आता शेवटचंच तिला जाऊन भेटायचं आणि भेटल्यानंतर तिचा काय विचार आहे तो स्वतः तिच्या तोंडून ऐकायचा आणि आपला स्वतःचा निर्णय घ्यायचा. आणि त्यावेळेस मी ठरवल्याप्रमाणे तिच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर तिच्या वडिलांशी बोललो. तर तिचे वडील म्हणाले की हे बघा पाहुणं की माझी एकुलती एक मुलगी आहे आणि तिला मी खूप समजून सांगितलेलं आहे की मुलीचा संसार आहे, आपला संसार जपायचा असतो की तोडायचा नसतो, समजून घ्यायचं असतं. काही गोष्टी मनासारख्या होत असतात, काही गोष्टी मनाच्या विरुद्ध होत असतात, तर त्या समजून घ्यायला शिक. परंतु मुलगी ऐकायला मार्ग नाही. आणि आता हो का आमची एकुलती एक मुलगी आहे त्यामुळे ती अशी म्हणते की जर तुम्ही मला जास्त जा म्हणून जर त्रास दिला तर मग मी तिकडेही जाणार नाही आणि इकडेही येणार नाही, मी मध्येच माझ्या काहीतरी जीवाचं करून घेईन. अशा पद्धतीने ती बोलते. मग आम्हाला मुलगी महत्वाची आहे त्यामुळे तुम्हाला जे काही जमल ते तुम्ही करा. आता ती नाही म्हणते तर मग आम्ही बी नाही म्हणतो. त्यानंतर मुलीची आई आली आणि मुलीची आई म्हणाली की तुम्हाला एकदा सांगितलेलं समजत नाही का की मुलगी नाही म्हणते, तिला यायचं नाहीये नांदायला, तुमच्या घरीच यायचं नाहीये तिला, मग तुम्ही तुमचं स्वतःचं बघा, आता तिच्याकडे येऊ नका आणि तिला तुमच्याशी तर मुळीच बोलायचं नाही. अशा पद्धतीने आई बोलू लागली. परंतु काय माहित कोणास ठाऊक मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास होता आणि याआधी मी त्यांच्याबरोबर कधीच असं बोललो नाही की त्यावेळेस मी त्यांना म्हणालो की मला तिच्या तोंडून, मला तिच्या समोर बसून मला तिचं शब्द ऐकायचा आहे. तुमच्या दोघांचाही बोलण्यावर माझा विश्वास नाही. मला तिनं जर सांगितलं की तुम्ही तुमचं दुसरं लग्न करा किंवा मी तुमच्या घरी नांदायला येणार नाही, तर मग मी ठरवू काय करायचं ते. आणि त्यानंतर मी तिचं म्हणल्याप्रमाणे मी तिच्या रूम मध्ये गेलो किंवा मी गेल्यानंतर आई म्हणाली की तुम्ही तिच्या रूम मध्ये जा, म्हणजे तिची आई म्हणाली की तुम्ही तिच्या रूम मध्ये जाऊ नका, मी तिलाच बाहेर बोलवते. त्यावेळेस तिच्या म्हणजे माझ्या सासूबाईंनी त्यांच्या मुलीला बाहेर बोलवलं. आम्ही सर्वजण, तिचा भाऊ, ती सर्वजण, तिचे आई वडील सर्वजण बसलो होतो. त्यावेळेस तिला समोर बसवलं. त्यावेळेस ती एकटक माझ्याकडे पाहत होती आणि त्यावेळेस मी तिला म्हटलं की तुला घरी यायचं आहे की नाही, मी तुला न्यायला आलो आहे. जर तुला यायचं असेल तर स्पष्टपणे सांग की मला यायचं आहे आणि जर तुला माझ्या घरी यायचं नसेल तरी देखील स्पष्टपणे सांग की मला तुमच्या घरी यायचं नाही. आणि माझ्यावर जर तुझा जीव नसेल तर नसू दे, परंतु तुझी दोन मुलं आहेत, त्यांची तरी तुला काही काळजी वाटते की नाही, त्यांची आठवण येते की नाही? 1 वर्ष झालं तू माहेरी राहिलीस, तुला एकदा सुद्धा तुझ्या मुलांची कशी आठवण आली नाही? कसली आई आहेस तू? अशा पद्धतीने मी पहिल्यांदा एवढ्या आत्मविश्वासाने तिला बोललो आणि ती माझ्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होते आणि एवढं माझं बोलणं, ज्यावेळेस तिनं संपूर्ण माझं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं आणि त्यानंतर ती म्हणाली की हो, मला यायचं आहे तुमच्या घरी. ज्यावेळेस तिनं ते शब्द काढले त्यावेळेस तिची आई देखील म्हणाली की अगं असं काय तू बोलत आहेस? तू अगोदर तर म्हणाली होतीस ना की मला तिकडे जायचं नाही, मला त्या माणसांचं तोंड देखील पाहायचं नाही, आणि आता अशी का बदलत आहेस? तुला नाही जायचं ना, स्पष्टपणे सांग. तुला नाही जमत तर मी सांगते. अशा पद्धतीने तिची आई बोलू लागली. तर त्यावेळेस तिचे जे वडील होते ते वडील म्हणाले, अगं लेकीच्या संसारात लुबडालुबड करू नकोस, तिला नांदायला जायचं आहे तर जाऊ दे, तुला काय करायचं आहे, तिचा संसार आहे, तिला बघू दे, तू नको मध्ये मध्ये बोलू. आणि त्यानंतर ती तिनं होकारार्थी मान हलवली आणि त्यानंतर आम्ही दोघेही, आणि ज्यावेळेस म्हणाली की मला तुमच्या घरी यायचं आहे त्यावेळेस माझ्या आनंदाला सीमाच नव्हती. मी एवढा खुश झालो होतो की एखाद्याला जसं एकदम खूप मोठी लॉटरी लागते त्यावेळेस त्याचा आनंद गगनात मावत नाही, त्या पद्धतीनेच माझा आनंद देखील गगनात मावत नव्हता. एवढा मला आनंद झाला आणि मी एवढा आनंदाने फुलून गेलो होतो. आणि त्यानंतर मी तिला घेऊन घरी आलो आणि घरी आल्यानंतर त्याच दिवशी मला संध्याकाळी दुसऱ्या कंपनीमध्ये जो इंटरव्ह्यू दिलेला होता तिथून मला ऑर्डर आली की तुम्ही उद्यापासून जॉबवर या आणि तेथील जॉब हा एवढा
चांगला होता, जो पूर्वीचा माझा जॉब होता त्याच्या 3 पट पगार तेथे भेटत होता. आणि तेव्हापासून माझ्या आयुष्याची खरं तर सुरुवात एवढ्या आनंदाने झाली की माझ्या आयुष्यामध्ये सर्वच सुख एकदम आलं. म्हणजे स्वामींनी माझ्यावर एवढ्या अशा पद्धतीने कृपा केली की जशी आई म्हणाली होती की एका क्षणामध्ये देखील स्वामी तुझे आयुष्य बदलून टाकतील, आणि त्याच पद्धतीने माझे आयुष्य स्वामींनी अशा पद्धतीने बदलून टाकलं की माझ्या आयुष्यामध्ये आज मुलं, माझी आई, माझी बायको सर्वजण सुखी, समाधानी आणि आनंदी. आणि आता पगार जास्त असल्यामुळे मी सर्वांच्या इच्छा देखील पूर्ण करतो आणि सर्व माझं कुटुंब आनंदात आहे. ते फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळेच. श्री स्वामी समर्थांनी चमत्कार केला आणि माझं आयुष्य बदलून टाकलं अशा पद्धतीने. तर मित्र आणि मैत्रिणींनो, दादांच्या आयुष्यामध्ये हा चमत्कार झाला आणि स्वामींनी त्यांच्या आयुष्याचं सोनं केलं. असतात काही अडचणीचे दिवस, असतात काही दुःख असतात, अडचणी असतात, संकटे असतात, परंतु त्यामध्ये देवाला दोष द्यायचा नसतो. असतात आपल्या कर्माची फळे, त्यामुळे देवाचं त्यामध्ये काहीच नसतं. कोणत्याच देवाला वाटत नाही की आपला जो भक्त आहे तो दुःखी असावा, तो अडचणीत असावा, तो संकटात असावा, परंतु आपल्याच कर्माचे भोग असतात, त्यामुळे ते भोगूनच संपवायचे असतात. आपण फक्त ईश्वराची साथ कधीही सोडायची नसते. ज्यावेळेस तुम्ही ईश्वराची साथ कधीच सोडत नाहीत त्यावेळेस तुमचे आयुष्य बदलायला देखील एक क्षण देखील लागत नाही. फक्त स्वामींवर विश्वास आणि स्वतःवर आत्मविश्वास असणे हे देखील खूप गरजेचे आहे. आणि त्यानंतरच चमत्कार हा नक्कीच होत असतो. मित्र आणि मैत्रिणींनो, फक्त आणि फक्त तुम्ही देवावरती विश्वास ठेवायचा आहे, मनापासून भक्ती करायची आहे. भक्ती करताना मनापासून मनोभावे भक्ती करायची आहे. ज्यावेळेस तुमची भक्ती ही निशंक मनाने असते त्यावेळेस तुम्ही तुमच्या मनामध्ये ज्यावेळेस कोणतीही शंका येत नाही ईश्वराबद्दल, त्यावेळेस ईश्वर हे सदैव तुमच्या पाठीशी नक्कीच राहत असतात. मग जसे स्वामी प्रत्येक भक्ताला म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, त्याच पद्धतीने स्वामी सदैव पाठीशी असतात आणि अशक्य हे शक्य करतील स्वामी. त्यामुळे स्वामींवर नेहमी विश्वास ठेवायचा आहे, निशंक मनाने स्वामींची भक्ती करायची आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तुम्ही सदैव सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्वांच्या इच्छा स्वामी समर्थ लवकरात लवकर पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्र आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा असाच एखादा अनुभव आलेला असेल तर तुम्ही नक्कीच माझ्याबरोबर शेअर करायचा आहे. तुमच्या अनुभवातून देखील कोणाला तरी काहीतरी नक्कीच शिकायला भेटेल. त्यामुळे तुम्ही देखील तुमचा अनुभव नक्कीच शेअर करा. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.